आज आपण चिकन बनवले. अरे बंद कर किती ब्लॉग चालू आहे. ब्लॉग 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 तुला फेमस करणार आहे मी. सुशा हे आपलं चिकन आहे काही. आयडिया कशी? मसाले गिसाले नाही. दिस इज द गाइस, दिस इज द चिकन. तुम्हाला आज रेसिपी सांगणार मी चिकन दिस बनवायची. इज द सी किचन बनवायची. चिकन बनवायची. दिस इज द सी फॉर डॉट 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 डॉट. चतुर चतुर सी फॉर चतुर गाईज. डोंट टेक माय डोंट मिसअंडरस्टँड. अरे मोठा मोठा काप होता है. मोठा काप. अरे ब्लॉग चालू आहे. शिवाय नका देऊ तुम्ही. होय आता हे झोपलो होता ना. आता झोपलो. कितीला पडली मग? चिकन चिकन आले होते. चिकन आल्यावर पडली का? पप्पे कुठे? आता नाही. पप्पा आजारी. कोण कोण आजारी होते मला कळणार नाही. तुम्ही तेवढं टेक्निकल देताय लोकांना एवढं. ठीक वर डीप वर ठीक वर. अरे चिकन नाही. हे मेणबत्ती हे मी लाव अगरबत्ती लाव. वास मस्त येते. गाईज मटन धुताना कधी पण मिठाने धुवून घ्या. कारण मिठाने धुवून घ्या. कारण guys, this is the vlog. अरे म्हणतात मीठ हे अल्कलाईन नेचरचं असतं आणि त्याने काही इम्प्युरिटीज असतील ते दूर होत निघून जातात. ठीक आहे. आता चिकन एकदा धुवून घेतलं मिठाने मॅरिनेट करून घेतलं. थोडं 1-2 मिनिटासाठी ठेवायचं आणि धुवून घ्यायचं पाण्याने. नंतर ना असा गॅस लावायचा काय असा. हे गॅस आमचा चालू काहीच. हे आपण फटाकडे उडवू आता काहीच. मोठा धमाका करू. हे बाथरूम हे फिरव. धमाका करू. तेव्हा कशाला लागतं तुला? ते ठेवले ते ठेवले. ते कशाला आणणार? तू म्हणत होता ना टाइमली झाला म्हणून. मग तू उठला कसा काय? आता डोकं दुखत नाही होत चक्कर येत नव्हती का? नाही चक्कर येत नव्हती तुला. चिकन म्हणल्यावर चिकन म्हणल्यावर पोरग झोपेतून उठला. आणि टोमॅटोची भाजी जर केली असती काय ह्यो इथं दिसला पण नसता. पॉइंट टू बी नोटेड विदाउट. काय होतं त्याला? जीवनसत्व आहे त्याच्यात. उलट हेच टेस्ट लागते. हे असले कसले हे बघ. हे सगळं आतमध्ये पाडले 2-3 पीस. तू दुवा तिला कळे दोन सरळ साईड तुझे तिकडे तवत होतं पहिला. गॅस व्हायला चाललाय तर बंद कर की मग गॅस व्हायचा झालं तर. हे कसं त्याला बोट नाही. त्याला बंद करायला काहीच नाही. त्याला आपणच जाऊन बंद करायचं. पण तुला उठवलं बोले. ते पत्या बटाट्याची भाजी करू. चिकन गाईज आता आपण मॅरिनेट करणार आहे चिकन. मॅरिनेट करण्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 किलो दही. 1 किलो. थोडस 10 रुपयाची दही पुडी टाकली. गाईज आपण बाकीचं उरलं सुरलेलं करून घ्यायचं. आता यामध्ये आपण ते हे घेऊन येणार आहे काय ये दिस इज द गाईज चुना. ती मसाला ग्रेव्हीला केलं ते इकडे अद्रक लसूण कुठं टाकायची मग? तिकडे टाकायचं. मग कुठं टाकणार आहे? त्यात टाकणार आहे मी. अरे काय तू झोपलो होता ना? तू झोपलो होता ना? डोकं पडलं काय? तू झोपलो होता ना? गाईज यात अद्रक लसूण टाकायची थोडीफार आणि मसाले आणि दही. पण यो माणूस झोपला होता ते उठला कसा तेच काय कळलं. आणि मग अशी सांगते तर उठला नव्हता. आता मसाले टाकतो आपण थोडे. काय बी करायचं मला त्यात कट करायचं. तुला कोणीतलं तो फक्त चिकनची रेसिपी बनते पूर्वी. थोडे मसाले टाकले गाईज. स्पेशल मसाला हे इतर थोडं मीठ आणि हळद 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 हळद. ओके.
हा, घे हळद. हे नाही. हळद Sorry, तेल sorry. नाही हळद. हम्म. लिंबू ते लिंबू 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 साहेब माझ्यासाठी सेपरेट मोठं मजा. थोडं थोडं लिंबू. काही लिंबू जास्त नाही टाकायचे, फक्त 4-5 ते बस झाले. त्याने फ्लेवर चांगला येतो. महाग उठते. आता मॅरिनेट करून घ्या भावांनो. आम्ही झोपतो काय तुमचं चालू द्या आता. असं ते चांगल्या प्रकारे कोट झालं पाहिजे चिकन. असं मॅरिनेट करून घ्यायचं. तर लोक आमचा कांदा भाजतोय. आमचे मास्टर शेफ सुशांत, आम्ही असिस्टंट कुक. तुम्ही फक्त आमची रेसिपी यूज करून बघा हो. एक नंबर मजा. एक नंबर बघा. आवडत तुम्हाला. श्री राहील. याचं सगळं श्रेय सुशांत दादांना जाते. आता आपण कोट करून ठेवलंय त्याला. आता आपण त्याला अर्धा तास कसं राहणार आहे? आपण त्याला फ्रीजमध्ये ठेवू. हा? आपण त्याला फ्रीजमध्ये ठेवला. तर लोक थोडी विश्रांती घेऊया आपण. गाईज महेश सरांचं आगमन झालेलं आहे. गाईज यांना चिकन काय बनवता येत नाही तरी पण हे ट्राय करतायत फालतूच. मी सांगतो यांना नका करू, ऐकत नाही. मित्रांनो, आपण जशी बिर्याणी करणार आहोत त्यासाठी जे काय भात आहे तो पहिले पाण्यामध्ये ठेवायचा थोडाफार टाइम. त्याने भुसभुशीत लुसलुशीत एक नंबर भात होतो. लवकर शिजतो म्हणून. आजचे अन्नदाते आहेत यांचा आम्ही मनापासून आभार मानतो. म्हणजे आज काय आपल्याला पंढरीची गरज नाही. ओके. आज गाईज 1 रुपया तुम्हाला खर्च नाही येणार, कारण आजचे अन्नदाते रमेश. म्हणजे आपलं नाव घेतलं चालतं वेळ. आपल्या शिवाय द्यायला चालतं. चालतंय. नाव घेतलं चालतं. हा? नाव नाही घेतलं तुझ्या म्हणतो. प्रथमेश प्रतीक्षेच्या म्हणत काय बघितलं. अंडे आणले. हा अंडे आणले तर आणि कशावर खाणार. कशाबरोबर खाणार? पोळी बरोबर खाणार? सांगितले का पहिले. नाही, मग चपाती सांगितलेली. सोनाला सांगायला. सोनाला बनवता सांग. बघा लवकर बंद होईल नाही तर मग. ते उपाशी राहील. कढी कुठे? ते उपाशी राहील भावांना. हे काय कढईमध्ये आपण चिकन शिजवलेलं आहे, त्यामुळे आपण आता थोडंफार पॉज घेऊया. तसंच आपला कांदा कापणं चालू आहे. म्हणजे एखादं गाणं लावतायत. सुरीली अक्षरो मी नको. राहू दे राहू दे राहू दे राहू दे राहू दे राहू दे. मी म्हणून टाकू का? नको नको. अरे असं आपल्या रसिल्या आवाजामध्ये गाणं एक सगळं सगळं रेडी गाईज. हा आपला मसाला रेडी आहे. मसाला रेडी आहे गाईज. सुहाना चिकन मसाला आहे आपल्याकडे. जीवलग जीवाचा संतोष मामा जीवलग जीवाचा. गाईज तेल पण आहे आपल्याकडे. आपले मेन कुक थकलेले कांदा कापू कापू. बघितलं का. धुतलंय ना. आता प्रोसिजर चालू केली गाईज. पहिले आपण पातेल्यामध्ये तेल टाकून घेऊया. तेव्हा पत्र टाकून द्या. हे बघा, वा 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 वा. झालं तू घर. अरे प्रथमेश चुकून पडलं ना. हा. लावला मी. त्याच्यानंतर थोडंफार असं बक्कम टाकत जा. आणखी नको टाकू. बस 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 बस. खुश आहे मी. नको 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 नको. बस बस बस. काही यांना लिमिट नाही, काही पण टाकतात. कसं पण टाकतात, कसं पण गाईज टाकतात. तुम्ही टेस्ट करा एकदा. टेस्ट करायला नंतर बोला. कमेंट बॉक्स आपलं खाली आहे. हे गाईज हे देखो सुहाना आहे. सांगितलं पहिले. सांगितलं अरे तुम्हाला यावर पैसे दिले त्याच्यावर. सुहाना हा मग फुकटे आम्ही आज लोकांनी ऍडव्हर्टाईज करायची म्हणून करत नाही. त्यांनी फ्रँचायझी घेतली आहे सुहाना. हा उगा नाव माहिती कळलं नाही का बोलणं. यावंच लागतंय. हॉटेल सुशांत श्री. सिंह त्या ना हलवायचं. कुठे गेलं तसलं. सुशांत तुझं नाव खूप आवड अरे घे ना आहे. ती आपल्याला हलवायला. काय हलवायचं तुला? काय तर लागलं काम काय जिंदगी आहे, काय हलवतोय. उलटान बिलटान लागलं. पडी म्हणतात त्याला. उलटान ना उलटान. म्हणतात नाही तर. पडी काम चालू. थांबा, थांबा. तिला असं- तिला कसं हो. बघायचं रे? हा तेलाचा आवाज आहे, तेलाचा.
आता तेलामध्ये कांदा टाकायचा आहे आपल्याला. नेमकं काय बनवताय तुम्ही? भाजी बनवताय? बिर्याणी म्हणतात त्याला. आता थोडाफार कांद्याला रंग येईपर्यंत आपण थोडं त्याला तेलामध्ये परतून घेऊया. नंतर त्यामध्ये आपण मसाले वगैरे टाकणार आहोत. गाईस Series. असं शूटिंग करायचं असतं. यांना काय कळत नाही. मॅरिनेट चिकन मसाला 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 काय हळद अरे कॉस्मेटिक कॉस्मेटिक अरे कुठे गेलं? सुशांत सरांचा फोटो बघू शकतो तुम्ही. वॉलपेपर बघू शकता. आणि पप्प्या काय हे बघा 60 मॅन काय ते देखो अभी चिकन कांदा मॅरिनेट होतोय. नाही काय कांदा भाजतो. कांदा भाजतोय. हे नाव बघून तुम्हाला काहीतरी आठवलं असेल. हो का गाईज आपण ग्रेव्ही वगैरे बनवलेली आहे. असं तुम्ही म्हणू शकता की तुम्ही बिर्याणीमध्ये ग्रेव्ही का टाकताय. हा मसाला आहे गाईज, आम्ही त्याला ग्रेव्ही म्हणतो. सगळं पुसून पासून टाकावं. आपण यामध्ये मसाला टाकूया. घरचा मसाला कुठे घरचा मसाला. सांग सगळं टाकतो आणि टाकी मी टाकतो. आता गाईज चटणी टाकायची. कुठे मसाला आणि ह्यो कुठे तो टाकलं येतो. नाही नाही यामध्ये वेगळे हे टाक. काय घरची चटणी टाक पाहिजे. कुठे घरची चटणी. इकडं काय ते खाली काय होतं. हा सापडली सापडली. चम्मच नाही टाक. चम्मच कुठे बारके चम्मच नाही चमच नाही आहे ना. काहीच असं माप असतं काहीच. तिकडं टाकायचं. मसाला टाकलाय गाईस. आता तिखट टाकूया आपण. घरचंच लाल तिखट आहे गाईस, बघू शकता. बस का अरे येत आहे सुहाना. वा 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 ओय हे पप्प्या कांदा पुरे यार चिकन यार मनापासून बनवलंय. मसाला टाकत नसतो गाईस. मसाला टाकूया आपण. बस बस. मसाला टाकलाय आपण. आता हे सगळं आपल्याला पॅक करायचं. पॅक करायचा डब्बा हा आहे. यामध्ये थोडंफार आपण टाकूया त्यामध्ये. आता टाकतात का. आम्ही सगळं टाकत असतो. भात आहे. आता आपण मसाले पॅक करून ठेवूया. हळद नाही टाकलेली आपण त्यामध्ये. त्यात टाकलं ना. हा मग ओके हळद नाही टाकायची आपल्याला. घरचा मसाला हे सगळं झालेलं आहे आपण. तुम्ही वास घेऊ शकता काही. चपात मीठ टाकलं त्यामध्ये. मीठ टाकली त्यात चिकन वर टाकलं. गाईज थोडं एकदम. या व्लॉगचं श्रेय मला जाईल सगळं, कारण मी शूटिंग करतोय. चिकन वर नाही टाकलं. थोडं टाकलं एकदम. बरं नाही टाकलं. रस लिंबू म्हणजे टाकली की बघा त्यात किती वेळ टाकलं जरा. बस की लिंबूने टेस्ट चांगली येते गाईस. तुम्हाला सांगायचं तात्पर्य थोडीफार आंबट टेस्ट होती. जर तिखट झालेलं असतं तुम्ही लिंबूचं त्यामध्ये 4-5 थेंब टाकले तर तुमचं तिखट थोडंफार कमी होतं. असं मी सांगू इच्छितो. काय नको सांगू, आम्हाला नाही ऐकायचं काय. आता आपण चिकन टाकूया गाईस यामध्ये. मॅरिनेट झालेले आपण चिकन बघू शकता तुम्ही. रात्री पाणी ओतून टाकणार त्याच्यात. माणसं वेगळा अर्थ घेतात. थांब. गाई वास म्हणजे असं वाटतंय शिजल्याबरोबर खाऊन घेऊया. मी हलू का तुला नाही आमच्या मास्टर शेफची पाठ दुखत असेल तर मी सांगतो त्यांना तुम्ही हलवतो. थोडंफार श्रेय मला पण द्यावा. म्हणजे असं म्हणता येईल की मी पण चिकन बनवलं. गाईज तुम्ही इकडे येऊन बघू शकता मी किती भारी चिकन हलवतो. तर
चिकन किती भारी हलवतोय हे बघा. बघा गाईज, आमचे मास्टर शेफने आज थांबायचं सांगितलेलं आहे, तर आपण इथे पॉज घेऊया. थँक्यू. कोण आलंय पहा. आमच्या मधला एक व्हेजिटेरियन माणूस आहे, त्यासाठी आम्ही पोळ्या आणलेले आहेत, अंड वेगळे केलेले आहे. आमच्या मधला माणूस खूप इंटरेस्टिंग आहे. तो मीच आहे. त्याला चिकन चालत नाही, पण त्याला अंडे चालतात. तो मीच आहे की? नाही नाही तो माणूस आमच्याकडे चिकन खातोय. नाही चिकन काय हॅलो खाल्लं पूर्ण. गाय चिकन आता सध्या आपण शिजायला टाकलं होतं, सध्या असं वाटतंय खाली लागतंय, मग आपण थोडंफार हलवून घेतो त्याला. त्याला पाणी खूप चांगल्या प्रकारे सुटलेलं आहे गाईज, तुम्ही बघू शकता. तुम्ही वास पण घेऊ शकता. घेतले वास. आता ते वरती प्लेटमध्ये आपण पाणी ठेवलं होतं, ते आपण यासाठी ठेवलं होतं गाईज की चिकन मध्ये आपण गरम पाणी टाकतो, थंड नाही टाकत, डायरेक्ट गरम पाणी टाकावं, म्हणून ते वरच्या प्लेटमध्ये पण आपण पाणी ठेवतो. आता आपण जे पाणी तांदूळात पाण्यात तांदूळ टाकले होते गाईज, ते सगळे आपण आता त्यामध्ये टाकून देऊया. तिथं कोणीच नाही. गाईज तुम्ही शब्दांवर बोलले, कॅमेऱ्यामध्ये कोण नसलं तर तुमच्यासाठी शब्द खूप इम्पॉर्टंट आहे. ते आपण प्रथमेशचे शब्द म्हणल्यावर झालं. पप्प्या माझे शब्द खूप इम्पॉर्टंट आहे गाईज. तुम्हाला एक गोष्ट सांगा, तुझी काशी येतं कट करणार की पहिली. तांदूळ लय झाले. आता आपण त्यामध्ये तांदूळ मिक्स केलेले आहेत. आता आपण त्यामध्ये सफिशियंट प्रमाणात पाणी टाकलेलं आहे. अशा थोड्याफार हालचाली आमच्याकडे होत असतात, जसं की तुम्ही आता बघितलं. आमच्या सुजन सर म्हणजे जे मास्टर शेफ त्यांना लाज वाटते, त्यांचा आज व्रत आहे. त्यांचं व्रत आहे तरी पण पतिदेव व्रत. पतिव्रता आहेत ते सध्या. कॉलर नीट करतोय. तुला कॉलरच नाही ते. कॉलर नाही खाला, काही असो फक्त सेक्सी दिसतो. पप्प्याचा राग आला असता दिसते. जीवला जीवाचा जीवाच. तर गाईज आपण साफ करून घेऊया. हे काय नाही. माझा मोबाईल पप्प्या दे. आता आपण हे थोडं साईडला ठेवूया. बघा किती कष्टाळू आहे. हा ना, कोणाला दिसतच नाही माझी कष्ट. हो ना? आपली बिर्याणी रेडी गाईज. गाईज जेवायला या. आपण उद्या भेटूया. काय पडते